सरांची मगाशी ओळखीमध्ये सांगायचं राहिलं की ते सल्लागार शास्त्रज्ञ विज्ञान तंत्रज्ञान विभाग दिल्ली याच्या कमिटीमध्ये काम करतायत. स्टडी ग्रुप ऑफ अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी फॉर रुरल इंडिया या विज्ञान समितीच्या मध्ये पण सर काम करतायत. कार्यकारी सदस्य म्हणून राहिलेले आहेत भारतीय शिक्षण अधिकार मंचाचे. भारत जन विज्ञान समिती असेल, एम.एन. रॉय संस्था असेल, गॅझेटियर समिती ह्याचे आहे, महाराष्ट्र शासनाची ते मेंबर आहेत. त्याचबरोबर जगदीशचंद्र बोस विज्ञान हा एक त्यांनी स्थापन केलेला आहे आंबा शाहूवाडी येथे. मराठी रसायनशास्त्र परिषद कोल्हापूर असेल, भाभा न्यूटन फाउंडेशन याच्या संदर्भात काम करणारे टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग ची आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे त्याच्यामध्ये ते कार्यरत. सरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबर एक काम केलेलं आहे. जैवविविधता टुरिझम असेल, अतिदुर्गम वाल्मिकी पठारावर 10 वर्षे स्वखर्चातून एक माध्यमिक शाळा सरांनी चालवली होती. त्याचबरोबर 24 कौशल्याधारित आणि 14 मूल्यांकित कोर्स करून जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर असेल किंवा रयत शिक्षण संस्थेमध्ये ते कार्यरत होते. अक्षराशिवाय तंत्रज्ञान शिकवण्याचं काम केलं. युनिसेफने ते केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा इतर गोष्टी असतील, या सगळ्याच्या बरोबर सामाजिक काम अंबाबाईच्या संदर्भात असेल, ऐतिहासिक भाषणं असतील त्यांची, शोध अंबाबाईच्या नावाची, अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात काम असेल. साहित्यिकामध्ये जर बघितलं तर 14 पुस्तकं त्यांची आहेत. सावित्रीबाई फुलेंच्यावर किंवा अण्णाभाऊ साठेंच्यावर जे काही काम झालेलं आहे त्याच्या संदर्भात सरांनी काम केलेलं आहे. महारेणूंचं ऊर्जा गतिशास्त्र यासारख्या विषयावर पीएचडी त्यांनी केलेली आहे. 60 शोध निबंध आणि 190 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सरांनी भाग घेतलेला आहे. भूकंप निरोधक घर बांधणे असेल, औषधी वनस्पतींचं रसायनशास्त्र असेल, त्यांचे अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या आणि त्यातनं सांगत असताना हेही मी सांगू इच्छितो की वेगवेगळे पुरस्कार पण सरांना मिळालेले आहेत. ग्रामीण कारागीर आणि सामान्य शेतकऱ्यांच्यासाठी किंवा शौचालय बांधकामामध्ये सरांनी काम एम.एन. रॉय संस्थेतर्फे केलेलं होतं. मी आपल्या एज्युकेशन नावाची एक गोष्ट आलेली आहे. म्हणजे शिकणं ही जी गोष्ट आहे ती ऍक्टिव्ह आहे आणि शिकवणं ही गोष्ट पॅसिव्ह आहे. शिक्षकानं साक्षी भावानं विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी उपलब्ध असणं म्हणजे शिकण्याची प्रक्रिया होणं. त्यातल्या त्यात विज्ञान शिकवताना सुद्धा आम्हाला माहितीबद्दल भयंकर असोशी किंवा आकर्षण असतं. परंतु विज्ञान ही गोष्ट करण्याची आहे. म्हणजे भारत सोडून सगळ्या प्रगत देशामध्ये ते असं म्हणतात आय एम डुईंग सायन्स. ते असं म्हणत नाहीत आय एम लर्निंग सायन्स, आय एम रिडिंग सायन्स, आय एम रायटिंग सायन्स. ह्या सगळ्या चुकीच्या फ्रेजेस आहेत. आय एम डुईंग सायन्स म्हणजे सायन्स इज अ थिंग टू बी डन आणि त्याचं मूळ जे आहे ते क्युरिओसिटी नावाच्या गोष्टीत आहे. आणि क्युरिओसिटी रिफ्लेक्ट होतो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या मधनं. आणि आपली शिक्षण व्यवस्था असं सांगते की हाताची घडी तोंडावर बोट, या वर्गामध्ये मी दादा आहे आणि मी सांगेल ते तुम्ही ऐकायचं आहे, तुम्ही बोलायचं नाही. त्या क्षणी विज्ञान शिकण्याच्या सगळ्या शक्यता मावळतात हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. न्यूटन भाभा फाउंडेशन या जगभर चालणाऱ्या स्टेमच्या सहाय्याने शिक्षण देण्याच्या एका कमिटीवर रिसोर्स पर्सन म्हणून आहे. आशिया खंडातल्या देशांना आणि तिथल्या शिक्षकांना विज्ञान शिकायचं कसं हे शिकवण्यासाठी. आणि यामध्ये महत्वाची गोष्ट अशी लक्षात येते की आपण समजतो त्याच्यापेक्षा विद्यार्थी जास्त हुशार असतात. परंतु विद्यार्थ्यांना काय माहित आहे हे माहित करून घेण्याची टेक्नॉलॉजी शिक्षकाकडे नाहीये. दुसरी एक महत्वाची गोष्ट की प्रत्येक मुलगा हा एक फिंगरप्रिंट असतो आणि हा जो फिंगरप्रिंट आहे तो फिंगरप्रिंट वेगळा असल्यामुळं प्रत्येकाच्या शिक्षणाच्या गरजा वेगळ्या असतात, त्याच्या डोक्यातल्या कल्पना वेगळ्या असतात, त्याचं पूर्व ज्ञान वेगळं असतं, त्याचे पूर्वानुभव वेगळे असतात. अशा वेळेला सायन्स शिकण्याच्या पद्धती बदलायला पाहिजे. मी गेल्या 40 वर्ष अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच्यापूर्वी 6 वर्ष महाविद्यालयीन शिक्षणाच्या क्षेत्रात होतो, उच्च शिक्षणाच्या शिकत होतो. त्याच्या अगोदर शिकत होतो. परंतु मी ज्या काळामध्ये कॉलेजला होतो त्या काळामध्ये जे प्रयोग करत होतो ते प्रयोग आजही ती मुलं करतात. विज्ञान कुठे गेलेलं आहे याचा कोणाला पत्ताच नाही.
तेच एक्सपेरिमेंट्स, ती जर्नल्स, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला कुठलाही वाव नाहीये. म्हणजे एखाद्या जनावरापुढे कडवा तोडून टाकावा आणि निवांत घरी जाऊन शेतकऱ्यांना झोपावं, याच्या पलीकडे आपल्या विज्ञान शिक्षणाला फारसा अर्थ नाहीये. मुलांना आपण अंडर एस्टिमेट करतो. मुलांना खूप माहित असतं आणि मुलांना जे माहित करून घ्यायचं असतं त्या संदर्भामध्ये शिक्षकांना ट्रेनिंग देणं ही एक अत्यंत महत्वाची काळाची गरज आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी ज्यावेळेला मी चुटकी वाजवतो, हा चुटकीचा जो आवाज येतो, हा आवाज कशाने येतो? म्हणजे तो चुटकी फिरवल्यामुळे येतो की तो हातावर हात आपटल्यामुळे येतो, कशामुळे येतो? म्हणजे याच्यामध्ये बोट आणि हात याच्यामधली जी हवा आहे, या हवेमध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्या हवेचा स्फोट होतो आणि चुटकीचा आवाज. ध्वनी निर्माण कसा होतो, ही व्हायब्रेशन्स कशी असतात, ही व्हायब्रेशन्स बघणं आणि अनुभवणं ही शिकणे कशी आहे, ती कॉम्प्रेसिव्ह आहे. लाईटच्या वेळेपेक्षा ती वेगळी आहे, पाण्याच्या वेळेपेक्षा ती वेगळी आहे. आणि मग ही वेगळी आहे हे दिसतं कशावरनं? म्हणजे टू सी द सायन्स, टू डू द सायन्स, टू फील द सायन्स. म्हणजे रिचर्ड फेनमन नावाचा एक नोबेल प्राइज विनर आहे, त्याने नेहमी सांगितलंय की व्हिज्युअलाइज द सायन्स. म्हणजे विज्ञानात लॉ दिसण्यासाठी काही कृती कराव्या लागतात आणि म्हणून ह्या कृती करण्याचं जे सायन्स आहे त्यामध्ये मुलांना सहभागी करून घेणं, जाग करणं आणि त्यांच्याकडून शिकता शिकता शिक्षकांना समृद्ध होणं आणि शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनी मिळून शिक्षणाचं एक राऊळ उभं करणं म्हणजे विज्ञानाचं शिक्षण घेणं. माझ्या समोर इथं एक पुस्तक आहे, तुम्हाला दिसत असेल, त्याचं नाव खुशी खुशी असं आहे. हे खुशी खुशी तिसऱ्या वर्गाचं म्हणजे इयत्ता तिसरीचं विज्ञानाचं पुस्तक आहे. हे विज्ञानाचं पुस्तक होशंगाबाद सायन्स सेंटरनं निर्माण केलेलं आहे. प्रोफेसर अनिल सतगोपाल नावाचे एक शास्त्रज्ञ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये मॉलिक्युलर सायंटिस्ट होते आणि ज्या वेळेला त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टीच्या आसपास आणि त्यांचं जे मूळ गाव होतं भोपाळच्या आसपास ज्या वेळेला पाहिलं की विज्ञान हे चुकीच्या पद्धतीने शिकवलं जातं, त्यात मुलांना स्थानच नाही आहे, मुलांना शिकण्याची आस्था निर्माण व्हावी असं काही नाही आहे, आणि त्यावेळेला त्यातनं एक प्रयोग जन्माला आला ज्याला म्हणतात होशंगाबाद सायन्स एक्सपेरिमेंट. आणि संपूर्ण मध्य प्रदेश आणि होशंगाबाद जिल्ह्याचं विज्ञान शिक्षण हे काही शास्त्रज्ञांनी बदललं आणि हे बदलण्यासाठी प्रोफेसर अनिल सतगोपालनी या एफआर मध्ये आपली शास्त्रज्ञाची अत्यंत मानाची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ आयुष्य हे शिक्षणाच्या विकासासाठी घालवलं. आता हे खुशी खुशी पुस्तकाबद्दल मी बोलत होतो. या खुशी खुशी शिक्षणाचं मुखपृष्ठ तुम्हाला दिसत असेल. हे मुखपृष्ठ आणि या पुस्तकातल्या सर्व आकृत्या जे तुम्हाला दिसत असल्याच्या मी अपेक्षा करतो. याच्या मागे सापशिडी आहे, याच्या मागे मेंदूची आकृती आहे, सायकलची आकृती आहे. या सगळ्या आकृत्या विद्यार्थ्यांनी, त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहे. एकूणच हे पुस्तकच विज्ञानाच्या शिक्षणाचं मुलांनी तयार केलेलं आहे आणि मग संस्थांनी फक्त ते छापून घेतलेलं आहे. म्हणजे मुलं विज्ञानाचं पुस्तक तयार करतात, ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपल्या भागामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये असं घडेल का कधी? आणि ते अभ्यासक्रमाला लागलेलं आहे आणि त्यामध्ये मुलांना पाहिजे ते सगळं आहे. कविता मुलांच्या आहेत, चित्र मुलांची आहेत, प्रयोग आणि प्रयोगाची मांडणी मुलांची आहे, प्रयोगाचे निष्कर्ष मुलांनी काढलेले आहेत आणि त्याप्रमाणे म्हणजे यामध्ये मला आठवतं 6वीच्या वर्गामध्ये बेडकांच्या अवस्था असं एक प्रकरण असतं आणि मग शिक्षक आपापल्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करतात, आकृत्या काढतात, दाखवतात. प्रत्यक्षात हे जग मुलांना, मुलं त्याच्यापासून अनभिज्ञ असल्यामुळं मुलं फक्त पोपट होतात, आकृत्यासारख्या आकृत्या काढतात
सरांनी बोललंय तसं आणि पुस्तकात लिहिलंय तसं पेपरामध्ये लिहितात आणि पास होतात. त्यांच्या सगळ्या शिक्षणाला विज्ञान स्पर्श कुठंच होत नाही. हा विज्ञान स्पर्श नावाची जी गोष्ट आहे ना ती अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून हा विज्ञान स्पर्श घडवायचा कसा, म्हणून बेडकांच्या अवस्था याच्यासाठी या अभ्यासक्रमातली मुलं त्यांचा एक छोटा गट पावसाळ्याच्या सुरुवातीला ओढ्यावर गेला. शिक्षक बरोबर होते मदत करायला आणि शेवाळाला चिकटलेली अंडी एका मातीच्या भांड्यामध्ये पसरट भांड्यामध्ये घेऊन आलं की बेडकांच्या अवस्था हे प्रकरण शिकण्याची सुरुवात. मुलांनी त्या शेवाळाची आकृती काढली, त्याला चिकटलेल्या अंड्यांची आकृती काढली आणि हळूहळू त्या अंड्यातनं पिलं बाहेर यायला लागली. प्रत्येक दिवसाचं निरीक्षण तो मुलांचा गट नोंदवत होता आणि हळूहळू टॅडपोल्स आणि नंतर शेवटी पूर्ण बेडूक इथपर्यंत ज्यावेळेला ती मुलं आली त्यावेळेला त्या मुलांच्या गटानं इतर सगळ्या वर्गाला बेडकांच्या अवस्था हे प्रकरण शिकवलं. कारण ती शिकलेली होती, त्यांनी अनुभवलेलं होतं बेडकांच्या अवस्था काय असतात. आणि मग हे प्रकरण शिकवल्यानंतर ते प्रकरण पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलं. कारण ह्या प्रयोगाची सुरुवात झाली. या प्रयोगाच्या सगळ्या पुस्तकांच्या सुरुवातीला एक म्हण असते, चिनी म्हण, मैंने सुना भूल गया, मैंने देखा याद रहा, मैंने करके देखा समझ गया. हे समझ गया म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ सायन्स ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी जसं सांगितलं की चुटकीचा आवाज कशामुळे येतो हे समजावून घेणं म्हणजे आवाजाच्या दुनियेचा झरोका हा उघडणं. म्हणजे आता मी तुम्हाला दुसरी एक गंमत दाखवतो की माझ्याकडे एक कागदाचा तुकडा आहे. मला व्हायब्रेशनमुळं हाय पिचचा आवाज, व्हायब्रेशन जेवढे जास्त असतील, कंपना जेवढी जास्त असतील तेवढा आवाजाची तीव्रता जास्त असते. आवाजाला एक तीव्रता म्हणजे फ्रिक्वेन्सी असते, एक वेव्हलेंथ असते, तरंग लांबी असते. मजेशीर गोष्ट म्हणजे बायकांचे आवाज बारीक असतात पण त्या ओरडल्या तर खूप दूरपर्यंत ऐकू जातात. परंतु पुरुषांचे आवाज हे मोठे असतात पण ओरडल्यावर जास्त अंतरापर्यंत ऐकू जात नाहीये त्यांची ठिकाणी. याचं कारण त्याच्या घशातल्या तंतूंची जाडी आणि त्याच्यामधलं अंतर हे आहे. म्हणून बायकांच्या तंतूंची जाडी कमी असल्यामुळे आणि संख्या जास्त असल्यामुळं त्याच्यामधून हाय फ्रिक्वेन्सीचे नाद निघतात. परंतु पुरुषांच्या मधनं हाय अँप्लिट्यूड, हाय वेव्हलेंथ आणि लो फ्रिक्वेन्सी असे नाद निघतात. आणि मग मुलांना कळतं की फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ हे रेसिप्रोकल असतात. म्हणजे 1 वेव्हलेंथ बरोबर फ्रिक्वेन्सी येते. आता ही फ्रिक्वेन्सी, जास्त फ्रिक्वेन्सीची आणि कमी फ्रिक्वेन्सीचे नाद कसे असतात. माझ्यासमोर एक कागदाची पट्टी मी घेतली आहे आणि याला हवा जाण्यासाठी 1-2 छिद्र पाडलेले आहेत. 2 पेक्षा जास्त छिद्र आपण पाडू शकतो. आणि त्यानंतर मी याच्यातून कंट्रोल्ड हवा पाठवणार आहे, नियंत्रित केलेली. आणि त्या हवेचा वेग मी जास्त ठेवणार आहे म्हणजे व्हायब्रेशन्स मला जास्त मिळतील. त्या कागदावर किती फुंकलं फारसा आवाज येत नाही, परंतु ज्यावेळेला मी त्याला हाय एनर्जी देतो, एक छान वैज्ञानिक खेळणं तयार होतं. लो फ्रिक्वेन्सी आवाजासाठी अगदी छोटी व्हायब्रेशन्स हवेची जी आहेत, हवेची व्हायब्रेशन सुद्धा आवाज निर्माण करतात. तो असतो इन्फ्रासाऊंड. हा इन्फ्रासाऊंड सुद्धा ऐकता येतो मुलांना. म्हणजे उदाहरणार्थ एक लांब धातूची फुंकणी किंवा नळी घेतली आणि ती फक्त कानाला लावली तरी देखील तुम्हाला आवाज ऐकू यायला. तो आवाज असतो धातूच्या नळीच्या भिंतींच्या वर जे हवेचे कण आणि धुळीचे कण आदळत असतात. या मोशनला ब्राउनियन मोशन असं म्हटलं जातं. ते सगळ्या दिशेनं हलत असतात आणि सतत हलत असतात आणि ते ज्यावेळेला भिंतीवर आपटतात त्यावेळेला एक सूक्ष्म आवाज तयार होतो आणि तो सूक्ष्म आवाज लांब नळीमुळं मॅग्निफाय म्हणजे वाढतो, त्याची अँप्लिट्यूड वाढते आणि मग तो आपल्याला नळीमधनं ऐकायला येतो. पण नेहमी नॉर्मल कानाला आपल्याला हवा ऐकू येत नाही. सोसाट्याचा वारा सुटला की त्याचा एक आवाज असतो, तो मला ऐकू येतो, कारण फ्रिक्वेन्सी
फ्रिक्वेन्सी वाढलेली असते, परंतु नॉर्मल हवेचा, शांत हवेचा आवाज मला ऐकू येत नाही. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. प्रकाश किरण मला जाताना दिसत नाहीये, ज्याच्यावर प्रकाश पडतो ती वस्तू मला दिसते. मग प्रकाश किरण बघायचे असते तर काय करता येईल? याच्यासाठी एक छोटा छान प्रयोग आहे. म्हणजे एक बाटली घेतली आणि त्या बाटलीमध्ये जर पूर्ण काळा कलर लावला किंवा काळा कागद चिकटवला आणि एक छोटस छिद्र प्रकाशासाठी ठेवलेलं आहे बाजूला, आणि मग त्या छिद्रामधनं पलीकडे प्रकाश जातो पण तो दिसत नाही. पण उदबत्तीचा धूर जर त्या बाटलीत भरला तर जाता जाता तो त्याच्या रेषेतल्या कणांना, धुराच्या कणांना स्पर्श करत जातो आणि ते कण इल्युमिनेट होतात, म्हणजे तेजस्वी होतात, आणि मग आपल्याला प्रकाशाचा मार्ग दिसायला. हा मुलांनी करायचा प्रयोग आहे. मुलांनी करायचे अनेक प्रयोग आहेत. उगीच आपल्याला असं वाटतं की या इयत्तेतला धडा या इयत्तेतल्याच मुलांना शिकायचा आहे. म्हणजे 10वीचं विज्ञानाचं पुस्तक 5वीच्या मुलांना अजिबात बघायचं नाही, ते तुला समजणारच नाही आहे. आणि तुझी कपॅसिटी झालेली नाही असं आपण का समजतो? मानवी मेंदू अमर्यादित आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही 4 फायलम शिकवल्या झुलॉजीच्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये 4 शिकवल्या, तिसऱ्या टप्प्यामध्ये 1 फायलम आणि 5 क्लासेस शिकवले. हे निरनिराळ्या वर्षात शिकवले. त्या मुलाच्या समोर अॅनिमल किंगडमचं काय चित्र उभं राहील? बरं, यातला कुठलाही प्राणी त्यानं पाहिलेला नसतो, नुसत्या आकृत्याच पाहिलेल्या असतात, आणि आकृत्या वस्तूंची जागा नाही घेऊ शकत. पण समजा मुलगा 3रीतला आहे आणि त्याला दाखवल्या 5 फायलम मधले सगळे प्राणी आणि त्यांचा बदल का झालेला आहे, खूप जुने होते आणि एकपेशी आहेत म्हणून प्रोटोझोआ आहे, खूप जुने आहेत, पहिल्यांदा जन्माला आलेले आहेत. मग त्याला आदिजीव हे संस्कृत म्हणायची गरज नाही आहे, पण त्याचं ते जग त्यांना मायक्रोस्कोपच्या साह्यानं दाखवता येतं. मुलं निर्णय ठिकाणचं पाणी आणतात, माती आणतात, आणखीन काही आणतात, त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव दिसत आहेत का बघतात, त्या दिसणाऱ्या जीवांच्या आकृत्या काढण्याचा प्रयत्न करतात. आणि शिक्षक हा वाटाड्या असतो, तो त्यांच्या पुढे असतो किंवा असणं अपेक्षित आहे, तो सिलेबसच्या पलीकडे असतो, तो क्युरिक्युलमच्या पलीकडे असतो. विज्ञानाचा शिक्षक तसा असला पाहिजे. तो नुसत्या शाळेलाच नव्हे, विद्यार्थ्यांनाच नव्हे, त्या शिक्षकांच्यासाठी सुद्धा हे जग समजून घेण्याचा वाटाडा असतो. म्हणजे समजा एक आंब्याचं झाड मी बघितलंय आणि मला असं कळालं की हे आंब्याचं झाड आहे, हा आंब्याचा मोहर आहे आणि हा आंबा आहे. हे समजून घेण्यासाठी, आणि त्याला इंग्रजीमध्ये किंवा सायंटिफिक भाषेमध्ये मँजिफेरा इंडिका म्हणतात. आंबा जसं लक्षात राहतं तसं मँजिफेरा इंडिका पण लक्षात राहतं, काही अडचण नसते. पण एकदा तो 3रीत असताना, 2रीत असताना, 1लीत असताना दिसला आणि ओळखीचा झाला तर त्यासाठी तो वर्ग येण्याची वाट बघायची का? ते प्रयोग करण्यासाठी कुठल्या वर्गाच्या सिलेबसमध्ये तो प्रयोग आहे बघण्याची गरज आहे का? झाडांची मैत्री करणं, त्यांची ओळख, त्यांचे गुणधर्म समजावून घेणं, त्याच्यासाठी फिरणं, हे विज्ञानाचं शिक्षण आहे. म्हणजे माझ्या महाविद्यालयामध्ये जर तुम्ही आलात, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरमध्ये, तर मी इथं आल्यानंतर पहिल्यांदा काय सुरू केलं की फुलपाखरांचं एक सुंदर जग आहे, त्याची चित्र बघून फुलपाखरं कळत नाही, मग फुलपाखरांचं एक उद्यान करूया. पहिल्यांदा 5, 10, आता 34 जातीची फुलपाखरं इथं जन्म घेतात. मुलं पाहतात, त्यांच्या आळ्या अतिशय सूक्ष्म असतात, सुरवंट ते शोधतात, त्यांचे कोश शोधतात, त्यातून बाहेर येणारी फुलपाखरं बघतात आणि फुलपाखरं शिकतात. फुलपाखरं मध कशातून गोळा करतात हे पाहतात. फुलपाखरांच्या आळ्या कोणती पानं खातात, त्यांना होस्ट प्लांट असं म्हटलं जातं, त्याच्यातून मध गोळा करतात, त्यांना नेक्टर, परागांचं झाडं म्हणतात, ही कोणती आहेत, हे सगळं शिकतात. आणि ही सगळ्या वर्गांची मुलं शिकतात. ती हायस्कूलची मुलं शिकतात, मराठी शाळेची मुलं शिकतात, कॉलेजमधली सायन्सची शिकतात, आर्ट्स कॉमर्सची पण शिकू शकतात. त्यामुळे बटरफ्लाय गार्डन हा वर्ग झाला, हा जिवंत फुलपाखरं शिकण्याचा वर्ग. त्यात एका मुलानं सांगितलं
सर म्हणला इथं ठराविक पक्षी दिसतात आणि ते पक्षी येतात कशाला इथं, त्यांना खायला फळं नाहीत नाही तर. त्यांना मी म्हटलं की बरं काय येतात बघा बरं, ते पक्षी काय करतात. मग 4 दिवसांनी मुलं सांगायला लागली सर ते आळ्या आणि सुरवंट खायला येतात. ठीक आहे म्हणलं, कुठले पक्षी कुठले सुरवंट खातात बघितलं का. आणि एक विज्ञान शिकण्याचा एक मोठा वर्ग सुरू होतो. हा व्यापक असतो, तो सिलेबसच्या पलीकडे असतो. त्याला जोडून एक बायोडायव्हर्सिटी म्युझियम आहे. 450 जातीची झाडं त्यात आहेत. माझ्या एरियामध्ये 450 जेनेरा आहेत. स्पीसीज त्याच्यापेक्षा खूप जास्त आहेत. त्याच्यामध्ये मेडिसिनल प्लांटचं एक म्युझियम आहे. 70 प्रकारची औषधी वनस्पती त्यात आहेत. आता हे तिथं लिहिलेलं आहे, नावं लिहिलेली आहेत, मुलं वाचू शकतात, मुलं लिटरेट आहेत, त्यामुळे मला वारंवार शिकवावं लागत नाही ते. आणि माझा स्वतःचा विषय केमिस्ट्री आहे, त्यामुळे मी त्याला ते शिकवत नाहीये. मुलं शिकून येतात आणि मुलं सांगायला लागतात. मग मुलं आकृत्या काढतात, पानांचे आकार काढतात, त्याची फळं कशी आहेत बघतात, त्याचा फुलोरा कसा आहे बघतात. खरं म्हणजे आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा विज्ञान शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मुलांना क्षेत्रफळ शिकवायचं आहे, मुलांना घनफळ शिकवायचं आहे, ते करूनच शिकवता येईल ना जास्त चांगलं. म्हणजे एका विटेचा आकार आपल्याला माहित आहे आणि चितीचं घनफळ काढायचं माझ्याकडे सूत्र आहे. तर 10 बाय 10 फुटाच्या भिंतीमध्ये एकूण विटा किती लागतील हा प्रश्न मुलांच्या मध्ये पडतो. मुलं मोजायला लागतात, मुलं विटा मांडायला लागतात, मुलं क्षेत्रफळ काढायला लागतात, मुलं घनफळ काढायला लागतात. एका मुलानं मला विचारलं होतं सर शंकूचं घनफळ कसं काढायचं. तेव्हा मी कागदाचा एक शंकू तयार केला आणि त्याचे 2 भाग झाले. एक त्याचा तळ जो होता तो वर्तुळ होता आणि बाजूचा भाग होता तो उलगडला. आणि मग मुलांना म्हटलं आता याच आपल्याला घनफळ काढायचं आहे, याचं क्षेत्रफळ काढायचं आहे, काय काय करता येईल. मग वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काय असतं, मग ते एकत्र असल्यावर घनफळ कसं तयार होईल, किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवल्यानंतर ते मोजता येतं आपल्याला आणि त्याच्यावरून त्याचं घनफळाचं सूत्र काढता येतं. हे सतत शिकण्याची म्हणजे शिक्षक विज्ञानाची विशेषतः विज्ञानाचे शिक्षक वर्गाने बांधलेले असायला नव्हते. तसेच ते तासिकांनी बांधलेले पण नसले पाहिजे. सरकारच्या धोरणामुळं 35 मिनिटाचा तास असतो, काही ठिकाणी तो 30 मिनिटाचा पण असतो. आणि मला कधीच कळालेलं नाही तुम्ही लोक कसं काय शिकवता बाबा. कारण पहिली गोष्ट आहे हजेरी घ्यायची असते, हजेरीमध्ये 7 मिनिटं निघून जातात. नंतर विषय प्रवेश असतो, नंतर शेवटी आढावा घ्यायचा असतो आणि मुलांना प्रश्न पण विचारायचे असतात, त्यांचं आकलन किती झालं समजून घेण्यासाठी. हे 30 मिनिटांना बसवण्यासाठी ब्रह्मदेव सुद्धा पुऱ्या पडत नाही, आपण कसे पुरे पडतो मला कळत नाहीये. पण याच्या पलीकडे जायचं आहे, मला काय त्यांना सांगायचं आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घेत असताना अनेक गोष्टींचा वापर करता येतो. म्हणजे स्टेम मध्ये आम्ही काय काय वापरतो, म्हणजे ज्या मुलांना गोट्यानी खेळता येतं त्या मुलांची आकलन शक्ती गोट्या खेळू न शकणाऱ्या मुलांच्या पेक्षा जास्त असते. कारण वाचन, लिखाण आणि आकडेमोड याचं बेसिक काय आहे, 3 R's आहे. रीडिंग, रायटिंग अँड अरिथमेटिक. ही ओळख आहे ज्ञानाच्या क्षेत्रातल्या कोडिंगची ओळख आहे. या कोडिंगच्या पलीकडे गेल्यानंतर ज्ञान सुरू होतं आणि ज्ञान स्वतः मिळवायचं असतं, त्याला वाटाड्या निश्चितपणे लागतो. आणि बऱ्याच वेळेला असं असतं की मुलांना आणि शिक्षकांना हे माहीतच नसतं की मुलांना हे येतं. एक प्रयोग आम्ही केला होता आंब्याला. आमचा जगदीशचंद्र बोस विज्ञान आश्रम आहे आणि याच्यामध्ये डुईंग सायन्सची शिबिरं होती. आणि अत्यंत अभिमानानं सांगतो
की ह्या अतिशय कमी शिबिरं घेतली आम्ही, 4-5 शिबिरं घेतली, पण या 4-5 शिबिरातनं 10 मुलं इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकते. आणि एकदा मेंदू पेटला, इग्नाइटिंग द ब्रेन्स अँड ऍक्टिव्हेटिंग द हँड्स, म्हणजे मेंदू पेटले पाहिजेत आणि हात क्रियाशील झाले पाहिजेत. त्यामुळे हात क्रियाशील होण्यासाठी आणि मेंदू पेटण्यासाठी असते आणि सायकल मोडून ठेवलेली असते, म्हणजे निखळून ठेवलेली असते. निखळताना मुलं बघत असतात आणि पुन्हा ती मुलं स्वतः ही अख्खी सायकल जोडतात. हे जे जोडणं आहे याच्यामध्ये ते अनेक गोष्टी बघत असतात. नुसतं ते नसतं, एक सायकल 3 दिवस पुरते आम्हाला, कारण सायकलचं फिजिक्स असतं. ब्रेक का लागतो? मागच्या चाकाचा ब्रेक मागच्या चाकापर्यंत त्या कांड्यांना ओढून घेण्यासाठी हँडल पासून किती ठिकाणी तो वाकलेला आहे, तिथं कोणत्या प्रकारची तरफ वापरलेली आहे, ती तरफ वापरल्यामुळे फायदा काय झालेला आहे, चाकाला स्पोक का असतात, भरीव चाक का नसतं, याचा स्पोकचा फायदा काय होतो, ट्यूब का असते, टायर का असतो, टायरची ट्यूब केली तर काय होईल, वॉल काय असतं, वॉल ट्यूब काय असते, हवा कशी भरली जाते, फ्री व्हील काय असतं, चेन चक्र काय असतं, त्याच्यामध्ये एक पिन असते, त्याला क्वार्टर पिन म्हणतात, ती क्वार्टर पिन काय असते, याच्यामध्ये पुढचा ब्रेक असतो, याच्यामध्ये हँडल असतं, हँडलचा विशिष्ट आकार असतो, सायकलचा मधला साठा जनरली वक्र असतो किंवा त्रिकोणी असतो. त्रिकोण ही गोष्ट सगळ्यात रिजिड आहे, त्रिकोणा इतकं रिजिड काही नाहीये आणि गोला इतकं फ्लेक्झिबल काही नाही. आता हे समजणार कसं, कारण हे सिलेबसला नाहीये ना. म्हणजे त्रिकोण मुलांच्या हातात तयार करून दिला पट्ट्यांचा आणि तो वाकवायला सांगितलं, तो वाकणं शक्य नसतं. चौकोन वाकतो लवकर, पंचकोन त्याहून वाकतो, षटकोन त्याहून वाकतो. आणखीन एक छोटा प्रयोग असतो की माझ्याकडं एक दोरी आहे आणि या दोरीच्या साह्यानं मला जमीन घ्यायची आहे. दोरी तेवढीच आहे. जर प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रफळाची जमीन घेतो, ज्याला एवढ्याच दोरीच्या साह्यानं जास्तीत जास्त जमीन घ्यायची असेल तर काय करावं लागेल? म्हणजे एकानं काय केलं की त्या दोरीचा त्रिकोण केला, दुसऱ्यानं चौकोन केला, तिसऱ्यानं षटकोन केला आणि चौथ्यानं गोल केला. ह्या एकाच दोरीच्या तयार केलेल्या आकृती आहेत. दोरीची लांबी तेवढीच आहे, पण असं लक्षात येतं की गोलामध्ये जास्तीत जास्त जमीन सामावता येते. किंवा चौकोनी घर तयार केलं पुठ्ठ्याचं किंवा विटांचं, त्रिकोणी तयार केलं, पंचकोनी तयार केलं आणि भूकंप आला. गुजरात मध्ये ज्या वेळेला आरसीसीच्या बिल्डिंग पत्त्याची साध्या दगडांनी मातीत बांधलेली गोल घरं, त्यापैकी एकही ढासळलं नाही. म्हणजे गंमत अशी होती की एखादं घर का पडतं, तर ते घर एकमेकाशी भिंतीने काटकोन केलेला असतो. आणि विज्ञानाची गंमत अशी आहे की एखाद्याला फोर्स दिला तर त्याचा कॉम्पोनंट, त्याचा इफेक्ट हा त्याच्या काटकोनात जात असतो. आणि त्यामुळं अ भिंत जर हादरली तर ब भिंत कोसळते तिच्यावर. परंतु जर गोल असेल, भिंत संपूर्ण गोल असेल या पेल्यासारखी, तर इथं मिळालेलं व्हायब्रेशन त्याचा इफेक्ट हवेमध्ये जाणार आहे, तो दुसऱ्या भिंतीला पुढच्या भागाला काही करणार नाहीये. आणि मग ती एनर्जी त्या भूकंपाची त्या गोलात फिरत राहणार आहे आणि ती तिला नष्ट करणार नाहीये. म्हणून गोल घरं टिकून राहिली. गोल ही सगळ्यात स्टेबल गोष्ट आहे. केमिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा काम करतो, केमिस्ट्रीचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा मला नाही कळत की माझ्या पेनचं प्लास्टिक आणि मग मी ज्या प्लेटमधनं प्लास्टिकच्या जेवतो त्याचं प्लास्टिक आणि दुधाच्या पिशवीचं प्लास्टिक आणि पॅकिंगच्या ब्लॅकचं प्लास्टिक कुठल्या प्रकारचं आहे माहित नाही मला. हे किती भयंकर आहे. माझ्या आजूबाजूचं काही माहित नाही, रंग कुठून येतात माहित नाही मला, लाकडाची केमिस्ट्री माहित नाही आहे, खाण्याची केमिस्ट्री माहित नाही आहे, विचारांची केमिस्ट्री माहित नाही.
मेंदूची केमिस्ट्री माहित नाही, हसण्याची माहित नाही, रडण्याची माहित नाही. हे सगळं विज्ञान त्या मुलांना शिकायचं, कारण हे तर कुठल्याच अभ्यासक्रमात नाही आहे. जे देश विज्ञानात प्रगती करतात त्याच्यामध्ये मुलं जी सेकंडरी स्कूल मध्ये प्रयोग करतात ते प्रयोग आमच्याकडं MSc ला सुद्धा होत नाही. मग आता एवढा गोड नवरा झाल्यानंतर त्यानं शिकायला सुरुवात करायची, गोड नवरी झाल्यानंतर शिकायला सुरुवात करायची, तर तो किती शिकेल, किती संशोधन करेल? अजून आमचे डोळे कधी उघडलेच नाहीये की एक हायस्कूलचा विज्ञान शिक्षक, प्राथमिक शाळेत विज्ञान शिक्षक वेगळा नसतो म्हणून एक हायस्कूलचा विज्ञान शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे हात आणि डोकी वापरून आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन करू शकतो. आणि तोच करू शकतो, कॉलेजचा शिक्षक नाही करू शकत. परंतु शिक्षकाला माहित नाही आपण हे संशोधन करू शकतो आणि विद्यार्थ्यांनाही माहित नाही आपण हे संशोधन करू शकतो. एक फार महत्वाचं उदाहरण सांगतो. इलेक्ट्रॉनचा शोध लागलेला होता, प्रोटॉनचा शोध लागलेला होता, परंतु न्यूट्रॉनचा शोध अजून लागलेला होता. हा शोध रुदरफोर्डनं लावला असं समजलं जातं. हा शोध रुदरफोर्डनं लावलेला नाहीये. हा शोध रुदरफोर्डच्या विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यानं लावलेला आहे. म्हणजे रुदरफोर्डनं आपल्या संशोधक विद्यार्थ्याच्या हाताखाली काही कॉलेजची फर्स्ट इयरची मुलं दिलेली होती आणि त्याला गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट दिलेला होता. गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट मध्ये अत्यंत पातळ, जवळजवळ पारदर्शक असणाऱ्या सोन्याच्या पत्र्यावर रेडिएशन टाकायची आणि ही रेडिएशन टाकायचं काम त्या मुलाला दिलं होतं आणि त्यातून सगळे पार होतील असं अपेक्षित होतं. काही डायफ्रॅक्ट होतील असं अपेक्षित होतं. परंतु असं लक्षात आलं की 10 लाखातला एक कण, एक पार्टिकल हा सरळ सरळ माघारी येतो. आणि हे ज्या वेळेला दिसलं त्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकाला सांगितलं, म्हणजे रुदरफोर्डच्या विद्यार्थ्याला सांगितलं की सर असं असं होतंय, मी पाहिलेलं आहे, याचं कारण काय? शिक्षकाला ते कारण सांगता येत नाही. त्यानं रुदरफोर्डला विचारलं, आपल्या गाईडला. तो म्हणला असं होणं शक्य नाही, पुन्हा रिपीट करायला सांगा. अनेक वेळेला रिपीट करून सुद्धा ते ऑब्झर्वेशन तसंच राहिलं आणि मग न्यूट्रॉनचा शोध लावला. रुदरफोर्ड आपल्या मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात म्हणतो की ज्या वेळेला हे खरं आहे असं मला जाणवलं त्यावेळेला मला असं वाटलं की कागदाच्या पातळ पृष्ठभागावरनं तोफेचा गोळा बाउन्स होऊन माझ्या छातीवर आदळलेला आहे. आणि मग न्यूट्रॉनचा शोध लागला. CV रमनना जे नोबेल प्राइज मिळालं तो शोध त्यांनी लावलेलाच नव्हता. ते ऑब्झर्वेशन डॉक्टर रामनाथन यांनी शोधलेलं होतं. ते त्यांचे विद्यार्थी होते, तेही पुढे शास्त्रज्ञ झाले. परंतु हे प्रयोग छोटे 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 मी ज्यावेळेला बघतो ना स्टेमच्या न्यूटन बाबा फाउंडेशन मध्ये बघतो की काही मुलं परदेशातली 5वी 6वीतच रेडिओ बांधत असतात, रेडिओ स्टेशन तयार करत असतात, चित्रीकरण करतात. हे सगळं त्यांच्या हातामध्ये देत असताना त्यांचे शिक्षक कधी म्हणत नाहीत हे पाडशील, हे फोडशील, हे करण्याचा तुला अधिकार नाही, गप्प राहा, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून एकही प्रश्न विचारू नकोस. प्रश्न विचारण्याची परवानगी विज्ञान शिक्षणाचा आत्मा आहे आणि त्या प्रश्नांची छाननी करणं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे शिक्षकाचं कार्य आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की मी आता तुमच्या सिलेबस बद्दल अजिबात बोलणार नाहीये. सायन्स बाय डुईंग कसं करायचं ह्याच्याबद्दल मी तुमच्या उदाहरणं सांगणार नाही आहे, कारण ही उदाहरणं सांगणं म्हणजे पुन्हा रेडीमेड असतं. रेडीमेड नको. जस्ट ओपन युअर आईज and you will find that world is bristling with the problems to solve. आणि त्यात अनेक गोष्टी अशा आहेत की त्यासाठी MSc PhD व्हावं लागत नाही. फक्त 10% जगातले कीटक आपल्याला माहित आहे. 90% कीटकांचं जग हे
सुप्त आहे, माहित नाही आहे, त्याच्यावर कारण भारतामध्ये तर ते सगळ्यात जास्त आहेत वेस्टर्न घाटमध्ये. वेस्टर्न घाटमध्ये सगळ्या वनस्पती पण आपल्याला माहित नाहीत. दर 2 महिन्यांनी कुठेतरी बातमी येते की पाचोळकरांनी एक नवीन झाड शोधून काढलं, यादव सरांनी एक नवीन झाड शोधून काढलं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक झाड शोधून काढलं. ते तिथंच होतं ना, वर्षानुवर्षे तिथं होतं. आता झाड वेगळं कसं असतं हे माहित असणारी हायस्कूलची लोकल पोरं जर असतील तर ते 24 तासचे शास्त्रज्ञ असतात. पीएचडी करणारा विद्यार्थी 12 महिन्यातले 4 किंवा 5 व्हिजिट जंगलाला करतो आणि त्यात समोर येईल त्याचं संशोधन करतो. मेकिंग सायन्स एव्हरीवन्स बिझनेस असं जर म्हटलं तर किती प्रकार होतील. मी विज्ञान प्रदर्शनांच्या परीक्षणाला जात असतो आणि बऱ्याच वेळेला माझ्यासमोर मठ्ठ प्रयोग येतात आणि मठ्ठ प्रयोगांचं विश्लेषण केल्यावर लक्षात येतं की हे शिक्षकांनी केलेले आहेत, विद्यार्थ्यांनी नाहीत केले. आणि त्यातले निवडक जे विद्यार्थ्यांनी केलेले असतात त्याच्यामध्ये नवोन्मेष असतो, नवीनता असते, इनोव्हेशन ज्याला म्हणतात ते इनोव्हेशन असतं. आणि किती छोटी छोटी इनोव्हेशन्स असतात. म्हणजे आता माझ्याकडे इनोव्हेटिव्ह क्लब आहे, क्लब ऑफ इनोव्हेशन. क्लब ऑफ इनोव्हेशन मध्ये आमच्याकडे सध्या काम जे चाललेलं आहे, आम्ही 2 वर्ष टिकणारी काकवी तयार केली आहे. त्याला गोल्डन सिरप म्हणतो. कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न टाकता त्याच्यामध्ये सुक्रोज फार कमी आहे, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जास्त आहे. त्यामुळे गर्भधारण्य झालेल्या बायकांच्यासाठी, लहान मुलांच्यासाठी, आजारी माणसांच्यासाठी एक उत्तम टॉनिक आहे. आता 2 वर्ष म्हणजे 25 महिने झाले की परवाच आम्ही बाटली उघडली होती, अजून ती जशीच्या तशी आहे, त्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन झालेलं नाही, त्याला बुरशी नाही आली. ही कल्पना एका मुलाची आहे. आम्ही वनस्पतींच्या पासून रंग काढायला सुरुवात केली. रंग काढणे आणि रंगपंचमीला वापरणे हा युटिलिटरियन अप्रोच आहे. त्याच्या पलीकडे त्या रंगाचं सायन्स समजावून घेणे, तो कपड्यावर लावला तर किती काळ टिकतो बघणे, तो उन्हामध्ये फेडअप होतो का बघणे, तो धुतल्यानंतर फेडअप होतो का बघणे, तो डिटर्जंट फेडअप होतो का बघणे, हे सगळं जग जे आहे ना हे त्या शोधासाठी तयार आहे. म्हणजे एका मुलानं माझ्याकडे पीएचडी केली या रंगांच्यावर. आणि एक कापड आम्ही असं तयार केलं की ज्या कापडाचा कपडा अंगावर घातल्यानंतर लहान मुलांची सर्दी आणि ताप कमी होतो. ऑसिमम सॅन्क्टम म्हणजे तुळशीच्या पानांच्या पासून निघालेला रंग आहे. खरं म्हणजे मी त्या पीएचडीच्या मुलाला काय दिले कारण कुणीच करत नाही. पण 5वीचा मुलगा हे करू शकला असता ना. रतनज्योत म्हणजे मोगली एरंड. मोगली एरंडातनं लाल रंग निघतो, त्याचे डाग निघत नाही कपड्याचे, माहित आहे आपल्याला. पण रंग म्हणून त्याचा कोणी अभ्यास नाही केला. पण मला मध्य प्रदेश मधला एक पेपर वाचायला मिळाला, त्यात सांगितले की त्यातनं निळा रंग निघतो. मग निळा रंग देणाऱ्या मोगली एरंडाचा शोध घेतला मी, तो आमच्या विद्यार्थ्यांना सापडला. आम्ही पिंपरणीपासून अँटी कॅन्सर असलेला रंग काढला. असे शेकडो कामं मुलं एका वेळेला करत असतात. आता हियांच्या डोक्यावर जसं छत्र असतं ना, असं छत्र असणारी एक सायकल पूर्ण तयार करायला लागलेला आहे. सोलरवरची सायकल, म्हणजे नुसतं सायकलवर बसायचं, मारायचं नाही, बटन दाबायचं आणि चालायचं, त्याची बॅटरी उतरत नाही, बाहेरून द्यायला लागत नाही, डोक्यावर सोलर पॅनल असतं, त्यातनं त्याला एनर्जी मिळते. किती कागदाचं फर्निचर मुलांनी तयार केलेलं आहे. पण हे करत असताना त्याचं फिजिक्स, त्याची बायोलॉजी, त्याचं केमिस्ट्री हे सातत्यानं शिकवता येतं. मुलांची छोटी प्रयोगशाळा. म्हणजे मला आठवतं की मी 1993ला बाल हजर होतो, एक त्याचा ऑर्गनायझर म्हणून हजर होतो. देशातली 7,000 मुलांनी, दिल्लीतली 7,000 मुलं, अशा 14,000 मुलांचा तो मेळावा होता. आणि देशातले 150 शास्त्रज्ञ उच्च दर्जाचे हे त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला होते. आणि ते काय मार्गदर्शन करायचं होते की काही मार्गदर्शन करायचं नाही हे करत होते. ते विज्ञानाची गाणी म्हणत होते, विज्ञानाची पथनाट्य करत होते, मॉडेल्स करत होते, हे सगळं मुलं करत होती. आणि त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियानं माझी मुलाखत छापलेली होती, नो कॉस्ट लॅबोरेटरी नावाची. म्हणजे 10वी पर्यंतचे सगळे प्रयोग करण्याची प्रयोगशाळा त्या काळी मी 9 रुपयामध्ये केली होती. त्याच्यामध्ये छोटा मायक्रोस्कोप होता, त्याच्यामध्ये बॅलन्स होता, म्हणजे वजन काटा होता सूक्ष्म वजन घेण्यासाठीचा, त्याच्यामध्ये प्रकाशाचे प्रयोग करायची सोय होती,
त्याच्यामध्ये ध्वनीचे प्रयोग करायची सोय होती, त्याच्यामध्ये ऊर्ध्वपातन करायची सोय होती. अशा अनेक गोष्टी तयार केल्या होत्या फक्त भंगारामधनं. आता हे भंगारामधनं करता येतं, हे त्यावेळेला नाविन्य होतं ना आजही नाविन्यच आहे. आजही मुलांची स्वतःची प्रयोगशाळा स्वतःच्या घरात नाहीये. ह्याच्यासाठी एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस लागतो, एक कलेक्टिव्ह एफर्ट लागतो. आणि म्हणून आम्ही यंदा असं ठरवलेलं आहे की आदर्श शिक्षक पुरस्कार जसा असतो तसा एक आदर्श वैज्ञानिक शिक्षक पुरस्कार करायचा. आदर्श विज्ञान शिक्षक हायस्कूल लेवलला. पण तुम्ही काय केलं ह्याचे पुरावे आम्ही गोळा करणार नाही आहे, किंवा तो तुमच्या झेरॉक्सवर आम्ही विश्वास ठेवणार. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला आपलं प्रपोजल द्यावं लागेल की या वर्षामध्ये एवढ्या वैज्ञानिक गोष्टी मुलांच्यासाठी मी करणार आहे, आणि त्याच्या आधारे वर्षाच्या शेवटी तपासणी होईल आणि त्यातून आदर्श विज्ञान शिक्षक ठरेल. कोणकोणते उपक्रम तुम्ही करून घेता मुलांच्याकडून, मुलांना काय काय अनुभवायला देता, ह्याच्यामधनं नवे करिक्युलम तयार व्हावेत अशी अपेक्षा आहे. म्हणजे 5वीचं विज्ञानाचं नवीन पुस्तक तयार करायचं आहे. ह्याचे अनेक टप्पे असतात बरं का, की तुमच्या विज्ञानाच्या मराठी पुस्तकांच्या मध्ये ते मराठीचं पुस्तक आहे का संस्कृतचं पुस्तक आहे कळत नाही. म्हणजे संस्कृत शब्दांना मराठी क्रियापदांनी जोडलेलं पुस्तक आहे. म्हणून डॉक्टर गंभीर म्हणून आहेत, त्यांनी मराठीच्या वैज्ञानिक पुस्तकांचं मराठीमध्ये भाषांतर करायचा प्रकल्प जाहीर केला. तशी पुस्तकं तयार केली आणि झोपडपट्टीमध्ये वापरली आणि मुलांची वैज्ञानिक दृष्टी वाढली, हा त्याचा निष्कर्ष आहे. तसं तुमच्या 5वीच्या 6वीच्या 7वीच्या 10वी पर्यंतच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये कोणते कोणते कृतिशील उपक्रम मुलांना करता येतील आणि मुलं लर्निंग बाय डुईंग कसं करतील, त्याची स्वतःची प्रयोगशाळा कशी करतील, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नाहीतर मग फिजिक्सचा प्राध्यापक झाल्यावर सुद्धा ट्यूब बसवण्यासाठी तो वायरमनला बोलवतो, फ्यूज बदलण्यासाठी वायरमनला बोलवावं लागतं. छोटी छोटी इक्विपमेंट्स घरातले असतात दुरुस्त करण्यासाठी त्यातल्या तज्ञ माणसाला बोलून पैसे द्यायला लागतात, कारण आपण घाबरतो. विज्ञान हे भित्र्यांचा प्रदेश नाहीये, धीट लोकांचा प्रदेश आहे. देशभक्तांचा नव्हे तर मानवभक्तांचा प्रदेश आहे. वैज्ञानिक धाडसं करतात आणि मनुष्यजात आणखीन एका नवीन विकासाच्या टप्प्यावर जाते. बर्जिलियस नावाचा एक शास्त्रज्ञ होता, केमिस्ट होता, आणि त्याला म्हटले तू इतका हुशार आहेस आणि या जिन्याच्या खाली तळघरामध्ये विषारी धुरामध्ये आयुष्य वाया घालवलायस, मरून जाशील अल्पवयामध्ये. बर्जिलियसनं सांगितलेलं वाक्य आजही सगळ्या विज्ञान शिक्षकांना मार्गदर्शक आहे. तो असं म्हणतो की जगाला उद्याच्या विज्ञानाचा प्रकाश दिसावा म्हणून आम्ही केमिस्ट लोक अंधाऱ्या खोल्यांच्या मध्ये आणि विषारी धुरांच्या मध्ये स्वतःला कोंडून घेत असतो. प्रत्येक शिक्षकांना ठरवायचं किती वायू आपण तयार करून बघितले घरात, प्रयोगशाळेत दाखवायचा वायू सोडून द्या. किती रासायनिक प्रयोग मी घरात केले, किती फिजिक्सची इन्स्ट्रुमेंट मी वापरली आणि किती मुलांना वापरायला दिली. रयत सायन्स ऑलिम्पियाड मध्ये आम्ही बघत असतो. पण त्याच्यापासून एक छद्म विज्ञान नावाची एक गोष्ट असते, त्याच्यापासून जपावं लागतं. खोटं विज्ञान असतं, म्हणजे पंचगव्य खाल्ल्यामुळे करोना बरा होतो. गोमूत्रामध्ये सोन्याचा अंश असतो, गोमूत्र पिल्यानंतर अमुक होतं तमुक होतं, रोज 1 ग्लास कडुलिंबाचा रस प्यावा, असे काही जे असतात ना हे सगळे छद्म वैज्ञानिक असतात. याच्यावर विश्वास ठेवून चालत नाहीये. म्हणजे देशी गाईचं शेण असलं पाहिजे. आता हॉलंड मध्ये होल्स्टन ही गाय देशीच आहे ना त्यांची. प्रत्येक गाय त्या त्या देशातली देशी असते. मग तुम्हाला आपल्याच देशातल्या देशी गायची काय गरज पडलेली आहे? मग प्रयोग करावा लागतो. माझ्या एका विद्यार्थ्यांना मी दिला होता प्रयोग. गाईचं मूत्र, म्हशीचं मूत्र, शेळीचं मूत्र आणि माणसाचं मूत्र यांचा रासायनिक अभ्यास त्या मुलांना केला आणि दाखवून दिलं की याच्यामध्ये काहीही फरक नाही. या छद्म विज्ञानापासून बाजूला राहून फॅशनेबल विज्ञानापासून बाजूला राहणं ही आणखी महत्वाची गोष्ट आहे. फॅशनेबल विज्ञान म्हणजे अटल टिंकरिंग लॅब. अटल टिंकरिंग लॅब हा ठराविक व्यक्तींच्या फायद्यासाठी तयार केलेला प्रकार आहे. 12 लाख रुपयामध्ये जवळजवळ 100 शाळांच्या मध्ये या टिंकरिंग लॅब बघितल्या आणि माझ्या असं लक्षात आलं की यातल्या कुठल्याही लॅब मधल्या उपकरणांची किंमत ज्याची 7 लाख 8 लाख सांगितली जाते त्याची किंमत 2 लाखाच्या वर नाही.
हा अख्खा राष्ट्रीय फसवणुकीचा प्रकार आहे. दुसरी गोष्ट 3D प्रिंटर आणि फक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सर म्हणजे विज्ञान नाही आहे, ती टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी फुटी फेरा नेते आणि सायन्स लीड्स टू लाईट. ज्ञानाच्या आणि सत्याच्या प्रकाशाकडे विज्ञान येत असतं. आणि मग टिंकरिंग लॅब मधनं टिंकर्स तयार होत नाही. टिंकर नावाची गोष्ट महत्वाची आहे. टिंकर म्हणजे ज्यावेळेला अमेरिका नवीन वसत होती, वसाहती सुरू झालेल्या होत्या आणि मग त्यांना अनेक गोष्टींची गरज पडायची. कुलप बिघडायची, बंदुका बिघडायच्या, अवजारं बिघडायची, कपाट तयार करायची असायची, ती बिघडायची, ती दुरुस्त करायची असायची. हे सगळं करणारा माणूस असायचा. जसं त्या गावांच्या मध्ये यंत्रे नावाचा माणूस, जमीन मोजायला पण, मशीन बिघडलं, पंप बिघडला तर दुरुस्त करायला, असं डोकं चालवणारा माणूस. अख्खा समाज डोकं चालवणार व्हायला पाहिजे खरं म्हणजे. पण असे जे टिंकर्स होते, म्हणजे जे असे दुरुस्त करणारे कामगार होते, ते घोड्यावरून फिरत असायचे. आणि तिथल्या दरोडेखोरांनी आणि सामान्य नागरिकांनी मिळून एक कायदा केला होता, अलिखित कायदा. टिंकरला कुणीही मारायचं नाही. हा टिंकर जो आहे, टिंकर म्हणजे कोणत्याही वस्तूपासून नवीन कोणतीही वस्तू तयार करणारा प्रचंड कल्पनाशक्ती असलेला माणूस. मला पेरणीचं यंत्र तयार करायचं आहे. बायका आता भांगलायला मिळत नाही, मला भांगलायचं यंत्र तयार करायचं. अर्धा एकरासाठी, 10 गुंठ्यासाठी मला ऊस तोडणीचं यंत्र तयार करायचं आहे. मला गवत कापणीचं यंत्र तयार करायचं आहे. कारण महाराष्ट्रामधल्या कोकणामध्ये होणाऱ्या सर्पमृत्यूपैकी 90% सर्पदंश हे डोंगरावरचं गवत कापताना होता. कारण गवताच्या बुडक्याला धरावं लागतं आणि मग विळा चालवावा लागतो. तिथं असलेला साप तिथं पटकन हाताला जाऊ, तिथं हात न लावता गवत कापलं जाईल. असं एक छोटं केस कापण्यासारखं मशीन असलं तर काय होईल? कोण करेल? म्हणजे टिंकरिंग लॅब अशा गोष्टीची असली पाहिजे की माझ्या आईला झाडायला खूप त्रास पडतो आणि मग मला स्वस्त परवडणारा एक असा झाडू की 3 फुटाचं झाडू शकेल. साध्या बाटलीतनं त्यातनं पाणी फवारता येईल आणि त्याला लावलेल्या फडक्यानं फरशी पुसून घेता येईल. त्यामुळं अर्धा तास लागणारं काम 10 मिनिटात होईल आणि कष्टही वाचतील. असे प्रयोग करण्यामध्ये मुलांना इंटरेस्ट असतो. नव्या प्रकारचे नळ तयार करण्यामध्ये मुलांना इंटरेस्ट असू शकतो. अशांना सिंपल टूल रिस्पेक्ट अँड टूल कॉन्फिडन्स द्यायचा असतो. म्हणजे ड्रिल वापरायचं कसं, करवत कशी वापरायची, पातळी कशी वापरायची, हाकोडी कशी वापरायची, स्क्रू कसा वापरायचा, त्याचे आकार जोडायचे कसे, या प्रकारची टिंकरिंग लॅब असायला पाहिजे. खरं म्हणजे 6वीतल्या मुलांना एका आमच्या आंब्याच्या प्रयोगशाळेमध्ये बंदूक तयार करून आणली होती. एक छोटी नळी होती, शॉक ऑब्झॉर्बर मोटरसायकलचं, त्याच्या आत एक नळी असते. त्या नळीच्या साह्याने त्याने ती बंदूक तयार केली होती आणि त्याच्यामधून तो दगड मारायचा आणि पातळ पत्राला छिद्र पडेल इतक्या वेगामध्ये दगड बाहेर पडायची. त्याला कुणी सांगितलं नव्हतं, त्याला वाटलं आणि त्यानं तयार केली. बांबूची तोफ तयार केली होती. मुलांना डोकं चालवायची संधी द्या आणि रोजच्या रोज डोकं चालवायची संधी द्या. विज्ञान प्रदर्शनाच्या वेळेला नव्हे. आमच्याकडे पद्धत अशी असते की विज्ञान प्रदर्शनाच्या अगोदर एक 8 दिवस नोटीस येते आणि मग आम्ही कामाला लागतो. आणि मग उसने आणणे, चोरून आणणे, गेल्या वर्षीचे देणे, असे सगळे गैरप्रकार त्यातनं घडतात. पण नेहमीची येतो मग पावसाळा, म्हणून विज्ञान प्रदर्शनाची तयारी कायमच करणार एक ज्वलंत असं उर्मीनं जागलेलं असं एखादं सेंटर त्या शिक्षकांनी का करू नये? विज्ञानप्रेमी शिक्षकांनी एकत्र का येऊ नये? अधिवेशनासाठीच यायचं असतं का? नाही. नेहमी एका तालुक्यातल्या शिक्षकांनी महिन्यात एकदा यावं, जेवण करावं, गप्पा माराव्यात, नवीन काही वस्तू तयार केल्या सांगाव्यात, मुलांना दिलेले प्रयोग सांगावेत आणि एक वैज्ञानिक जग तयार करावं. हे वैज्ञानिक जग एवढं महत्वाचं असतं बरं का, की ते, आणि हे वैज्ञानिक जग तयार करण्यासाठी विज्ञान शिक्षक असण्याची गरज नाही, विज्ञान विद्यार्थी पण असण्याची गरज नाही. तर कुणालाही काही सुचू शकतं. अडाणी शेतकऱ्यांना काय काय सुचत असतं बघितलेलं आहे आपण. त्यांनी काय प्रकारानं काम केलं असतं बघितलं असतं. आणि म्हणून अशा प्रकारचं डुईंग सायन्स नावाची एक नवी पद्धती, तोही माझा पलीकडच्या, मी आता रिटायर होतोय, त्यामुळं एक अशी विज्ञानाची शाळा निर्माण करावी प्रयोगशाळेचं, असं माझ्या डोक्यात आहे. त्याच्यामध्ये विज्ञान शिक्षक येतील
आणि तिथल्या गोष्टीचा प्रसार आपापल्या शाळांच्या मध्ये करतील अशी कल्पना आहे. आता शिक्षकांच्यासाठीच का, विद्यार्थ्यांसाठी पण असेल, शेतकऱ्यांसाठी पण असेल, पण खास करून शिक्षकांच्यासाठी, कारण क्रांतीचा शॉर्टकट म्हणजे शिक्षकांना शिकवा, एज्युकेट द एज्युकेटर्स. अन्यथा एका माणसाला ज्ञान दिलं तर तो एकच माणूस शहाणा होतो, पण एक शिक्षक शहाणा झाला की तो पिढ्या शहाण्या करत राहतो. एक शिक्षक वैज्ञानिक झाला की तो पिढ्या वैज्ञानिकांच्या घडवतो. अशा वैज्ञानिकांची पिढ्या घडवणारे शिक्षक निर्माण करणं, ह्याच्यासाठी डुईंग सायन्सची गरज आहे. आणि त्यामुळे विज्ञानाचा विचार करा तुम्ही. आपल्यातले कितीतरी गोष्टी पोरांच्याकडून तुम्ही कशाला सांगता? मुलांना शिकू द्या ना मोकळेपणानं. ते कुठं शिकलेलं नाहीत आणि कोण शिकलेलं नाही बघा. प्रत्येक मुलाला फिंगरप्रिंट आहे आणि म्हणून प्रत्येक मुलाशी जिव्हाळ्यानं वागा. त्याचे प्रयोग, त्याच्या कल्पना समजावून घ्या, त्याला संधी द्या त्या कल्पनांचा पाठलाग करण्याची, आणि त्याचबरोबर एक वातावरण तयार करा. मग मुलं एकमेकाशी चर्चा करताना शिकत राहतील आणि मग तुमचा वर्कलोड कमी होईल. ही अजून एक शेवटची गोष्ट सांगतो मजेशीर. विज्ञानाच्या शिक्षकांना ट्युटोरियल द्यायचे आणि मग ते तपासून घ्यायचे, प्रयोग दाखवायचे आणि ते लिहून घ्यायचे, याची भयंकर हौस असते. काय असलं पाहिजे एवढंच शिक्षकांना सांगायचं आहे. घरी आणून बायकोला किंवा नवऱ्याला त्रास देऊन, लाल खुणांच्या रेषा मारून त्यांची करिअर बर्बाद करत बसण्यात काय अर्थ असतो? लेट देम इव्हॅल्युएट, लेट देम लर्न, लेट देम टीच इच अदर. आणि हे विज्ञानात जास्त करता येतं, भाषांच्या मध्ये किंवा सामाजिक शास्त्रांच्या मध्ये कमी करता येतं, कारण ती माहिती प्रधान शास्त्र आहे आणि विज्ञान ही गोष्ट आहे हे कृती प्रधान शास्त्र आहे. आणि म्हणून फॅशनेबल गोष्टीच्या नादाला न लागता लाकडांचे तुकडे, मातीचे गोळे, कागदांची भेंडोळी, चिकटपट्ट्या, ब्ल्यू करवती आणि सगळे हत्यार असणारे टिंकरिंग लॅब हे आपल्याला तयार करता येते, कारण त्याला पैसे लागत नाही जास्त. आणि मग अनेक लॅबोरेटरी मधल्या गोष्टी सुद्धा मुलं तयार करतात आणि ते आपलं जग असतं, त्या आपल्या अभिमानाच्या गोष्टी असतात, ती आपली मेडल्स असतात. आणि मग विज्ञान शिक्षकानं असा समृद्ध शिक्षक होणं हे आपलं ध्येय ठरवायला पाहिजे असं मला वाटतं. डुईंग सायन्स मध्ये काही अडचणी आहेत, असू शकतात, तुम्ही मला सांगावं, आपण चर्चा करूया. आणि पुन्हा एकदा मी आठवण करून देतो, एक अशी स्पर्धा की ज्यामध्ये विज्ञानासाठी, विज्ञान शिकवण्यासाठी किंवा मुलं विज्ञान शिकतील याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचा समाज निर्माण करण्यासाठी या स्पर्धांच्या मध्ये भाग घ्या. यथावकाश सुधीर कुंभार सरांच्याकडे किंवा आणखीन तुमच्या संघटनेकडे मी त्या संदर्भातलं पत्र पाठवेनच. या स्पर्धेमध्ये आदर्श विज्ञान शिक्षकाच्या स्पर्धेमध्ये भाग कसा घ्यायचा आणि काय करायचं होते. कचऱ्यापासून नवीन काय करायचं याच्यासाठी नवीन प्रयोग केलेले, काही इंटरनेटवरचे होते पण काही त्यांचे स्वतःचे होते, ओरिजिनॅलिटी होती. पण हे सगळं शाळांच्या मध्ये, शाळा ही धगधगत्या विज्ञानाचं एक ठिकाण असायला पाहिजे आणि ही याच्यामध्ये अंधश्रद्धांची जळमट जळून जातील आणि फक्त पेपर देणं हे कर्तव्य राहणार नाही असं मला वाटतं. मला वाटतं की माझा वेळ संपलेला आहे. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. कुंभार सर. हा, धन्यवाद. ज्यांना काही प्रश्न असतील ते प्रश्न घेता येतील, परंतु एक पैकी काही जणांचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारायचे असतील तर सरांना तुम्ही विचारू शकता. जॉईन झालेल्या याच्यापैकी जर प्रश्न असतील तर प्रश्न तुम्ही विचारू शकता. एक प्रश्न असा आहे की सर नमस्कार. हा बोला. नमस्कार सर, प्रश्न असा होता की आता सध्या नवीन शैक्षणिक धोरण जे आलंय 2020 त्याच्यामध्ये विज्ञानासंदर्भात केलेल्या तरतुदी परत एकदा तुम्ही सांगाव्यात सगळ्यांना, विज्ञान विषयासंदर्भात.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विज्ञानाच्या काही भागामध्ये त्यांनी STEM चा वापर करायला सुचवलेला आहे. शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत माझा सगळ्यात मोठा आक्षेप असा आहे की त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाची आणि सामान्यांच्या विज्ञान शिक्षणाची तरतूद नाहीये. खाजगीकरणावर सगळ्यात जास्त भर आहे आणि सरकारी शाळांना जागा नाही. ग्रामीण भागातला विद्यार्थी तिथे येईल याची अजिबात शाश्वती नाही आहे, कारण 3000 संख्येच्या आतलं महाविद्यालय चालू ठेवणार नाहीत आणि 30 किलोमीटरच्या परिसरामध्ये एक विषय एकाच कॉलेजमध्ये शिकवला जाईल. याचा अर्थ असा आहे की विज्ञान शिक्षक यांच्यावर गंडांतर येणार आहे आणि असलेल्यांच्यावर खूप ताण येणार आहे. परंतु एकूण नवीन शैक्षणिक धोरणामधल्या विज्ञान शिक्षणाच्या बद्दल अगदी नवीन असं काही आहे असं वाटत नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. कारण संशोधनावर भर असं म्हणत असताना सरकारचं चारित्र्य अशा प्रकारचं आहे की आत्ता करोनाचा एवढा कहर चालू असताना गेल्या आठवड्यामध्ये एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये गायत्री मंत्राचा करोनावर काय परिणाम होतो याच्यासाठी 25 कोटी देण्यात आले आणि 2014 ते 2020 या काळामध्ये केंद्र शासनानं UGCला कोणतेही पैसे न दिल्यामुळं सर्व महाविद्यालयातील सर्व विज्ञान संशोधन हे बंद पडलेलं आहे. त्याला कोणताही ग्रँट नाही आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारची ग्रँट देण्याची स्पष्ट तरतूद कुठेही दिसत नाहीये. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा अशा जनरल गोष्टी खूप आहेत, पण खास असा नवीन शैक्षणिक धोरणामधला वैज्ञानिक बदल आहे असं मला स्वतःला काही जाणवलेलं नाही. माझ्याकडे तो मूळ कस्तुरीरंगन समितीचा अहवाल पण आहे आणि त्यानंतर ज्यातली जी 91 पानं स्वीकारलेली आहेत ती पण आहे आणि त्यामुळं जे काही करायचं आहे विज्ञानासाठी आपल्यालाच करायचं आहे. शैक्षणिक धोरण आणि त्यानंतर शेवटचा काय कुत्रा होतो आपल्याला माहित आहे. म्हणजे राईट टू एज्युकेशनचं काय झालं, पेन्सिलीवर बसलेला मुलगा आणि मुलगी एवढीच गोष्ट शिल्लक राहील. बाकी वर्षातनं 119 बैठका आणि त्यावेळेला शाळा बंद, एक शिक्षक. म्हणून त्याच्यावर नाही राहायचं. आपल्याला एक नागरिक म्हणून या देशावर प्रेम करणारा माणूस म्हणून विज्ञान प्रवीणने आता सांगितलं की विज्ञान शिक्षकांचं जाळं निर्माण करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे महासंघाच्या किंवा शिक्षक संघाच्या पलीकडे जाऊन हे जाळं पाहिजे आणि सातत्यानं एकमेकाच्या संपर्कात असले पाहिजे ते शिक्षक आणि नवीन नवीन गोष्टी. कारण ऑन ग्राउंड वर्गामध्ये काय होणार आहे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिसत नसतं आणि ठरत नसतं. आणि ठरलं तर मग टिंकरिंग लॅबसारखं येतं की तुम्ही कुणाकडून कोणती वस्तू घ्यायची ती ठरलं जातं, त्याच घ्याव्या लागतात. म्हणजे AutoCAD नावाची गोष्ट BCS शिवाय कुठेही शिकवली जात नसताना हायस्कूलच्या मुलांना 3D प्रिंटर देणं आणि त्याचं प्रोग्रामिंग येतं असं गृहीत धरणं. आणि मी ज्या 10 प्रयोगशाळा अलीकडच्या काळामध्ये तपासल्या त्यातल्या 9 प्रयोगशाळांच्या मध्ये सुरुवात म्हणून गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली होती 3D प्रिंटरवर. आता 3D प्रिंटरवर एखाद्या शास्त्रज्ञांचा फोटो तयार केला मी समजू शकतो ना, पण गणपतीची मूर्ती का तयार केली नाही, गणपतीनं सुरुवात करायची असते. म्हणजे काय करायचं असतं, गणपतीबद्दलही वैज्ञानिक काही माहित नसतं. आणि म्हणून मला असं वाटतं की शैक्षणिक धोरणामध्ये मला स्वतःला कस्तुरीरंगन हे स्वतः मोठे शास्त्रज्ञ जरी असले तर त्यांनी जी मतं मांडली आहेत त्याला सपोर्ट करेल अशा प्रकारचं फंडिंग आणि धोरणं प्रत्यक्षात आपल्यापर्यंत येतील असं वाटत नाहीये. हॅलो, नेक्स्ट. एक प्रश्न असा आहे की पालकांचा सहभाग विज्ञान शिक्षणामध्ये घेता येईल. पालकांचा सहभाग अगदी मला स्वतःला असं वाटतं की खरं म्हणजे पालक बालक या दोघांचा मेंटॉर जो आहे तो शिक्षक आहे. आणि पूर्वी असायचा गावाचा शिक्षक हा गावाचा मार्गदर्शक असायचा ना, तसं गावातला विज्ञान शिक्षक हा गावाचा मार्गदर्शक आहे. पालकांना बरोबर घेऊन त्यांना प्रयोगशाळा डेव्हलप करायला मदत करायला लावणं. म्हणजे मुलांना प्लॅस्टिकची खेळणी घेऊन देण्यापेक्षा किंवा मोबाईल फोन घेऊन देण्यापेक्षा आजकाल अनेक पालक मोबाईल फोनवर मुलं फार असतात पण वैतागलेले असतात. त्यांना हातानं करण्यासारखं तुम्ही काही दिलंच नाही तर ते मोबाईल शिवाय काय करतील. आणि मोबाईलने एक देखू पिढी तयार होते, फक्त बघणारी, स्वतः काही न करणारी. स्वतःला काही वाजवता येत नाही, स्वतःला गाता येत नाही, स्वतःला वस्तू तयार करता येत नाही. याला माणूसच म्हणत नाहीत, मग तो प्राणी झाला ना.
मालकाच्या आज्ञा ऐकणारा, आणि म्हणून पालकांच्या सुद्धा सभा घेऊन पालकांचं एक नेटवर्क, विज्ञान पालक असतात तरी कोण त्यातले बरेच सगळं जवळजवळ 80% पालकांनी विज्ञान शिकलेलं असतं 10वी पर्यंत. त्यांनाही इंटरेस्ट असतो. पोरांनी मी बघितलेलं आहे की किती कौतुकानं मुलाचं प्रोजेक्ट घेऊन त्या प्रदर्शनापर्यंत पालक येतात. किती ठिकाणी जाऊन विचारतात कुठला प्रोजेक्ट करू, काय करू, माझ्या पोराला करायचं आहे, भले ते बक्षिसाचे आशे नसेल, पण पालकांचा एक मोठा फोर्स आपण या विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वापरू शकतो, आणि सुद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये असतो, विज्ञान विचार पुढे आणण्यामध्ये वापरू शकतो असं मला वाटतं. काटकर सर हात वर आहे तुमचा. विष्णू काटकर सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. आपल्याला आता या मॉडर्न याच्यामध्ये किंवा या काळामध्ये आपण विज्ञान शिक्षकांना करण्याच्या बाबतीत कशा प्रकारे कार्य करू शकतो? आता करोनाच्या काळामध्ये काय आता आम्ही काय केलं ते सांगतो. म्हणजे मी स्वतः विज्ञान शिक्षक म्हणून पहिल्यांदा डॉक्टरना घेतलं, आणि युट्यूबवर आमच्या सायंटिफिक सोसायटी नावाच्या लिंकवर जर गेलं की तुमच्या लक्षात येईल की माहित नाही लोकांना की ब्लड प्रेशर वाढल्यावर काय होतं, ब्लड प्रेशर मोजायचं कसं असतं, पल्स कसा मोजायचा असतो, श्वासाचा वेग मोजणं फार महत्वाचं असतं, हायपॉक्सिया होण्याच्या पूर्वी श्वासाचा वेग अनियमित झालेला असतो. याचे छोटे व्हिडिओ तयार केले डॉक्टरना घेऊन. डॉक्टर बिरनाळे होते, डॉक्टर अप्पोळे होते, डॉक्टर अतिक पटेल होते. हे सुद्धा विज्ञान शिक्षकाचं काम म्हणूनच मी केलं ना. दुसरी गोष्ट, अंधश्रद्धा कमी करण्यासाठी विज्ञान शिक्षकांनी व्हॉट्सअपच्या विद्यापीठावर विश्वास न ठेवता वैज्ञानिक सत्य लोकांच्या समोर आणणं, लोकांना धीर देणं, आणि लोकांच्या पर्यंत एकूणच आरोग्या संदर्भामध्ये जाणीव जागृती निर्माण करणं. कारण अलीकडच्या काळामध्ये फार कमी वेळ मिळतो, लोक उशिरा जातात, लोक लस घ्यायला घाबरतात, लोक टेस्ट करून घ्यायला घाबरतात, टेस्ट पॉझिटिव्ह येईल म्हणून घाबरतात, आणि घाबरतात म्हणून घरातच थांबतात, आणि अख्खं कुटुंब बाधित होतं. या संदर्भामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे नंबर्स बऱ्याच वेळेला आपल्याकडे असतात. त्यांच्यासाठी एक संपर्क कार्यक्रम सुरू करता येईल का? शाळेच्या पातळीवर एक ग्रुप तयार करून पालकांच्या पर्यंत पोहोचेल असा हे विज्ञान शिक्षकांनी करावं असं काम आहे असं मला वाटतं. त्याशिवाय विज्ञानाचं शिबिर ऑनलाईन घेता येईल का? विनायक माळे वगैरे घेत आहेत, तसं आणखीन शिबिर घेता येईल का? मुलं होतील, जॉईन होतील, बघतील, आपल्या आपल्या घरी काहीतरी करत राहतील ना. जाधव मॅडम काहीतरी. थँक्यू सर. जाधव मॅडम. नमस्ते सर. नमस्कार. नमस्ते सर. खूप काही गोष्टी सहजरित्या करता येण्यासारख्या दिसतात, ह्या आपल्या विवेचनातून लक्षात आलं. मला थोडासा प्रश्न असा आहे की बीएड महाविद्यालयामध्ये जिथे विज्ञानाचे शिक्षक तयार करतो, म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक आम्ही तयार करतो, त्यामध्ये विज्ञानाचे देखील शिक्षक तयार करतो, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना ट्रेनिंग देताना, कारण सिलेबस वेगळाच असतो, आपल्याला ज्ञात आहे की सगळ्या मेथोडॉलॉजीज आणि ह्या सगळ्या बाबी त्यांना द्यायच्या असतात, आणि त्यातून शक्य तेवढ्या प्रयत्न करतो आम्ही, परंतु त्या पलीकडे जाऊन काय करता येईल का? की आता रिसोर्स सेंटर म्हणून आहे आम्हाला, आता प्रयोगशाळा नाही तर ते रिसोर्स सेंटर, सायन्स आणि मॅथमॅटिक्स रिसोर्स सेंटर असं, त्याच्यामध्ये काही रिसोर्सेस तयार व्हावेत किंवा काही संशोधन व्हावं, प्रयोग व्हावेत अशी अपेक्षा असते. तर त्यामध्ये आणखी काय करता येईल का वेगळं, की ज्याने इनोव्हेटिव्ह मेथड्स मुलं शोधून काढतील किंवा चर्चा करतील, या अनुषंगाने आपलं मार्गदर्शन हवं. ओके. मानवेंद्रनाथ रॉय नावाच्या विचारवंतांनी खूप चांगली गोष्ट सांगितली होती की द शॉर्टकट ऑफ द रिव्होल्युशन इज टू एज्युकेट द एज्युकेटर्स. आणि एज्युकेटरना एज्युकेट करण्याची एकच जागा आहे, ते म्हणजे बीएड कॉलेज. पण बीएड कॉलेजचा आगागमशी मला कुठे निशा असं झालेलं असतं की बीएड कॉलेजच्या लोकांनी क्युरिक्युलम ठरवायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. प्रत्यक्षात विद्यापीठाचा एक स्टॅग्नंट क्युरिक्युलम असतो आणि तो आपण पुढे नेत असतो. दुसरी गोष्ट, वैज्ञानिक दृष्टिकोन हा आणि म्हणून करणं अशक्य नाहीये.
कारण 12वी पर्यंतचे सगळे प्रयोग करता येण्यासारखी सगळी अख्खी लॅबोरेटरी 1,00,000-1.5 लाखामध्ये तयार होते. आणि त्यात लागणाऱ्या वस्तू तुमचे माजी विद्यार्थी देऊ शकतात, तुमचे आजी विद्यार्थी देऊ शकतात आणि तुमचे मॅनेजमेंट पण देऊ शकते. ते नाही आहे आम्हाला मान्य म्हणून नाही चालणार. आणि रिसोर्स सेंटर हे कशासाठी असतं? रिसोर्स सेंटरची व्याख्या काय आहे? टू जनरेट द लर्निंग रिसोर्सेस and to disseminate the learning methodologies. कुठे टीचिंग संबंध नाहीये. म्हणजे रिसोर्सेस तयार करण्यासाठी रिसोर्स सेंटर आहे. मग हे रिसोर्स सेंटर शुड बी वेल इक्विप्ड विथ डिजिटल अँड मेकॅनिकल टूल्स, इक्विपमेंट्स. हे असं असायला पाहिजे. आणि त्याच्याबद्दल सुरुवात त्याची करताना मला असं वाटतं मॅडम की तिची सुरुवात करायची म्हणून त्याचं एक छोटं ब्रेन स्टॉर्मिंग वर्कशॉप 10-12 माणसांचं बीएड कॉलेजनं ऑर्गनाईज करावं. त्यात शास्त्रज्ञ असतील, काही समाजशास्त्रज्ञ असतील, पण गंभीरपणे विचार करणाऱ्या माणसांनी रिसोर्स सेंटरचं रूपांतर एका लाईव्ह लॅबोरेटरीमध्ये कसं करता येईल याच्यावर विचार करावा. आणि हे रिसोर्स सेंटर जिल्ह्यातल्या सगळ्या बीएड कॉलेजेसना वापरण्यासाठी परवानगी असावी. म्हणून विज्ञान शिक्षकांच्यासाठी जर रिसोर्स सेंटर आहे ते वेगळं असण्याची गरज नाही, पण त्यामध्येच त्या विद्यार्थ्यांना तरी प्रयोग करण्याची संधी दिली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की बीएड कॉलेजला टाइम टेबल नसावं असं माझं मत आहे. कारण त्यात काही बसत नाहीये. एनी टाइम एनीवेअर लर्निंग अँड लर्निंग 24/7 ही एकच गोष्ट बीएडच्या लेवलला व्हायला पाहिजे. तरच आम्ही चांगले टीचर्स तयार करणार आहे. म्हणजे मराठीचा शिक्षक अवैज्ञानिक असून चालणार आहे का? इतिहासाचा शिक्षक अवैज्ञानिक असून चालणार आहे का? नाही चालणार. म्हणून याच्यावर एकत्रित विचार करण्यासाठी 1-2-3 दिवसाचं ब्रेन स्टॉर्मिंग एकत्रित जर झालं तर त्यातनं एक हा वेगळ्या प्रकारचा क्युरिक्युलम रिसोर्स सेंटरचा उगवून येईल असं मला वाटतं. ओके, थँक्यू सर. काय झालंय माहितीये का की सायन्स लॅबोरेटरी पूर्वी होती, सायन्स लॅबोरेटरी त्याच्यात सगळी इक्विपमेंट्स 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमातली आहेत. परंतु एनसीटी नंतर त्या सजेशन आल्यामुळे आपण त्याला नॉमिनेशन केलेलं आहे, परंतु तिथं प्रयोग होतात. आणि आपला हा अनुभव मला खूप आवडला, कारण त्याचा एक प्रयोग तसा राबवलेला होता की गांडूळ खत प्रकल्प एक आम्ही तयार केला होता. आपल्या तिथल्या कमीत कमी पैशामध्ये जे काही उपलब्ध आहे त्या सगळं पत्र्याची पानं, तिथल्याच बिटा काय असेल ते सगळं घेऊन, आणि त्यामध्ये विज्ञान, इतिहास, मराठी, भूगोल सगळ्या मेथड्सची मुलं त्याच्यामध्ये सहभागी होती. आणि मग त्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग मला ही इतिहास आणि मराठी अध्यापन पद्धतीच्या मुलांचाच होता. आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ती सुरू केली. हा एक अनुभव खूप चांगला आम्हाला आलाय त्या दरम्यान. तर अगदी छान. बरोबर आहे सर आपलं. फॉर्मिंग सायंटिफिक सोसायटी हे आपलं कर्तव्य आहे ना. येस येस सर, येस. आणि हे मी वर्कशॉपचं मात्र मी नक्की ते हे करेन की विचार करा आणि खूप कमी माणसं घ्या. हो सर, चालेल. मी थँक्यू सर. नक्की नक्की सर, आपण असणारच आहात त्यात. नो डाऊट, त्याशिवाय होणारच नाही. थँक्यू सो मच. काल देशमुख सरांनी पण हाच मुद्दा मांडला होता. वेगवेगळ्या देशांच्या मध्ये लोकांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण करत असताना लोकांचा सहभाग घ्या. तिथल्या वेगवेगळ्या देशातली कामगार असतील, शेतकरी असतील, ते शाळेमध्ये येत आहेत. तसं आपण आपल्या ह्याच्यामध्ये पण लोकशाला अभियान एक चालवलं. लोकशाला अभियानचा उद्देश होता लोकशाला अभियान किंवा BJVS. बरं का, याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगायची आहे की माझ्याकडे इथं जसं बटरफ्लाय गार्डन आहे तसं आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. महात्मा फुले स्कूल ऑफ फार्मर्स आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शेतकरी मिळून प्रयोग करतात. बायोपेस्टिसाइड, बायोपेस्ट रिपेलंट्स, बायो फर्टिलायझर्स, वर्मी कंपोस्टिंग, नेडॅप कंपोस्टिंग. त्यामुळे हे हायस्कूल किंवा कॉलेज हे गावाचं रिसोर्स सेंटर असलं पाहिजे विज्ञानाचं ज्ञान देणार. ओके सर, बरोबर आहे. निर्धूर चुलीचा प्रकल्प आम्ही तसा राबवला होता. निर्धूर चुली लोकांनी आमच्या शाळेतनं नेहल्या तयार करून. आम्ही विद्यार्थ्यांनी तयार केल्या निर्धूर चुली सिमेंटच्या साच्यातनं, आणि त्या लोकांनी नेहल्या आणि बसवलेल्या आहेत. अजून पण चालू आहेत. म्हणजे लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये घेता येतो आपल्याला.
सुरेश निकम. हा नमस्कार. हा, आभार. नमस्कार. हा, हा, आज या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र कुंभार, प्राचार्य जयसिंगपूर कॉलेज यांनी विज्ञान कौशल्य विकसन लर्निंग फॉर डुईंग हा जो विषय आहे हा निश्चितच विज्ञान शिक्षणाच्या पर्यंत चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारी जिज्ञासा वृत्ती जी आहे ती तिला फक्त उत्तेजन देण्याचं काम विज्ञान शिक्षकाने करावं. आणि आताच्या या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये निश्चितच काही शिक्षकांना सुद्धा विद्यार्थ्यांच्याकडून अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स म्हणजे घरी असल्यामुळे त्या ठिकाणी येत आहेत आणि त्याचा फायदा सुद्धा त्या ठिकाणी शिक्षकांना होत आहे आणि तो निश्चित होईल अशी मी आशा व्यक्त करतो. पाठीमाग NCF च्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीचं जिल्हा स्तरावरती आपलं एक व्याख्यान घेतलेलं होतं आणि की ज्यामधून या ठिकाणी शिक्षकांना आपण मार्गदर्शन नेहमीच करत आहात आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला आपलं मार्गदर्शन हे सातारा जिल्ह्यात विज्ञान शिक्षणासाठी राहील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद सर. त्याचबरोबर कालचे व्याख्याते डॉक्टर नरेंद्र देशमुख सर हे या ठिकाणी आजचं व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी या कार्यशाळेमध्ये स्वागत आणि आभार. त्याचबरोबर उद्याची व्याख्याते डॉक्टर वंदना देशमुख मॅडम या ठिकाणी त्याही उपस्थित आहेत. त्यांचंही त्या ठिकाणी स्वागत आणि आभार. आणि अशाच पद्धतीने त्या ठिकाणी उद्याच्या व्याख्यानामध्ये सुद्धा सर्व विज्ञान शिक्षकांनी त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. त्याचबरोबर कालचा जो थोडासा तांत्रिक बाब म्हणून देशमुख सरांचं व्याख्यान जे साऊंड नव्हता तो त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि ते तुम्हाला YouTube वरती उद्यापासून म्हणजे अपलोड केलं जाईल आणि त्याचा सुद्धा त्या ठिकाणी लाभ घेता येईल. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं सातारा जिल्हा विज्ञान संघटनेचे असणारे सचिव, अध्यक्ष, पदाधिकारी यांचंही त्या ठिकाणी त्याचबरोबर रयत विज्ञान म्हणजे हा सर्व कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे डॉक्टर सुधीर कुंभार, रयत शिक्षण संस्थेचे एक उपक्रमशील शिक्षक आणि रयत विज्ञानचा जे समन्वयक त्यांचंही त्या ठिकाणी आभार. आणि पुढील सूत्र त्या ठिकाणी डॉक्टर कुंभार सरांनी द्यावीत पुढील मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. सूचना सर्व अध्यापकांना एक सूचना आहे की उद्या आपल्याला जाधव मॅडम, डॉक्टर वंदना नलवडे जाधव मॅडम आझाद कॉलेजचे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कालचे मार्गदर्शक डॉक्टर नरेंद्र देशमुख, आजचे डॉक्टर राजेंद्र कुंभार सर, या दोघांचा पण आभार मानतो. आणि उद्याच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे. हे सगळं युट्यूबवर आपण टाकणार आहोत. ज्यांना शक्य झालेलं नाही, काही जण वेगवेगळ्या कारणानं फेसबुकला जॉईन होऊ शकलेले नाहीत, तर त्यांच्यासाठी युट्यूबवर आपण तिन्ही व्याख्यानं आपण टाकणार आहे. तर त्या सगळ्याचा लाभ आपण घ्यावा आणि आपल्यामध्ये परिवर्तन करावं. थिंक सायंटिफिक असून चालत नाही, ऍक्ट सायंटिफिक असलं पाहिजे असं आपल्याला सर्वच व्याख्याते सांगतायत. तर आपण या पद्धतीने विचार आणि कृती करायला सुरुवात करूया. धन्यवाद. आजचा कार्यक्रम इथं मी संपवतोय. त्याचबरोबर टेक्निकल मार्गदर्शन, टेक्निकल सहाय्य ज्यांनी केलेलं आहे अब्दुल्लाटचे विनायक माळी यांच्या संस्थेनं हे टेक्निकल मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि आज सुटसुटीत कार्यक्रम झालेला आपल्याला आढळून येईल. उद्या त्यांचं सहकार्य आपल्याला लाभेल अशा अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचाही आभार. धन्यवाद.